ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. बादशाह बिरबलाला विचारतो, आपल्याला सर्वात जास्त उपयोगी पडणारं आणि धारदार असं शस्त्र कुठलं आहे? बिरबल म्हणतो, महाराज, मी आत्ता काही तुम्हाला सांगू शकत नाही, पण मी ते तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. बादशाह आणि बिरबल हे विसरूनही जातात. पण एक दिवशी गच्चीमध्ये बिरबल आणि बादशाह बसलेले असतात. अचानक त्यांना गोंधळाचा आवाज येतो. खूप आरडाओरडा त्यांना ऐकू येतो. काय झालंय म्हणून पाहण्यासाठी ते खाली डोकावतात आणि मोठ्या बागेमध्ये एक हत्ती अतिशय बेभान होऊन इकडे तिकडे धावत असतो. हत्तीच्या पायाखाली जे जे येईल ते तुडवलं जातं. सगळी लोक घाबरतात, बाजूला होतात. हत्ती मात्र वेड्यासारखा इकडनं तिकडे धावत सुटतं. माहुराला सुद्धा त्याला पकडता येईना. एक माळी तिथे काम करत असतो आणि त्याला हत्ती त्याच्या बाजूनी येताना दिसतो. जोरात आणि धावत येणारा हत्तीला पाहून माळी हातातला पाण्याचा पाईप त्याच्या समोर धरतो. अचानक डोळ्यावरती पाणी आलेलं पाहिल्याबरोबर समजल्याबरोबर हत्ती जागेवरती थांबतो. माहूर पटकीन येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो. बिरबल म्हणतो, महाराज, मी तुम्हाला सांगितलेलं ना, आत्ता दाखवतो. बघा, पाण्यामध्ये काहीही धारदारपणा नाही आहे, पण तरीसुद्धा माळ्यांनी प्रसंगावधान राखून युक्ती आणि बुद्धी वापरणं हेच सगळ्यात धारदार शस्त्र आहे. भौतिक वस्तू कितीही धारदार असल्या तरीसुद्धा प्रसंगावधान राखून ती वापरण्याची बुद्धी महत्त्वाची आहे. म्हणजेच प्रसंगावधान आणि बुद्धी हेच सगळ्यात धारदार शस्त्र आहे.